भाजपला एकेकाळी संघाची गरज लागायची, पण आता आम्हीच आमचा पक्ष चालवतो. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचं मोठं वक्तव्य. संघाला संपवायला देखील भाजप मागे पुढे पाहणार नाही. उद्धव ठाकरेंचा घणाघात. नकली शिवसेनेच्या टीकेला उत्तर देताना हल्लाबोल. बुलडोझर चालवणार नाही तर राम मंदिराचं उर्वरित काम पूर्ण करू. मोदींच्या टीकेला उत्तर देताना ठाकरेंचा पलटवार. तर सर्वधर्मीय स्थळांचं संरक्षण हीच आमची भूमिका, पवारांचं वक्तव्य. सत्ता आल्यास देशामध्ये सरसकट एकच जीएसटी. इंडिया आघाडीच्या पत्रकार परिषदेत खरगेंची घोषणा. प्रचारात मोदी जनतेला भडकवत असल्याचाही आरोप. मुंबईतल्या भाजपच्या प्रचारासाठी राज ठाकरेंकडून बैठका. आशिष शेलारांच्या साथीनं घाटकोपर, विक्रोळी आणि भांडूप परिसरात शाखा भेटी. मुंबईतल्या मोदींच्या रोड शोसाठी मुंबई महानगरपालिकेकडून 3,56,00,000चा निधी खर्च. संजय राऊतांचा आरोप. मोदींवर गुन्हा दाखल करण्याचीही मागणी. महामुंबईसह नाशिक आणि धुळ्यातल्या प्रचारासाठी अखेरचा दिवस. सर्वच पक्षांच्या सभा आणि रॅलींचा धुरळा. भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा आम्हालाच पाठिंबा. नाशिकचे अपक्ष उमेदवार शांतगिरी महाराजांचा मोठा दावा. तर गोडसेंच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष. संभाजीनगर गर्भलिंग निदान प्रकरणी आयुर्वेदिक डॉक्टर रोशन ढाकरेला अटक. रॅकेटमध्ये 15 ते 20 एजंट्सचा सहभाग असल्याचं तपासात समोर. नागपूरसह विदर्भाला 2 दिवस पावसाचा येलो अलर्ट. हवामान खात्यानं वर्तवली आहे वादळी पावसाची शक्यता. मुंबईतला उकाडा सोमवारपर्यंत कायम राहण्याचा अंदाज. हवेतील आर्द्रता प्रचंड वाढल्यामुळे मुंबईकर घामाघूम. आणि मुंबई पुणे एक्सप्रेसवे आज आणि उद्या 1.5 तास बंद राहणार. ओव्हरहेड गॅन्ट्रीच्या कामासाठी पुण्याकडे जाणारी वाहतूक सकाळी 10:30 ते दुपारी 12 पर्यंत बंद ठेवणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.